नमस्कार सर, माझे नाव आहे विकी राजेंद्र. मी आता 6व्या वर्गात शिकतो. माझ्या प्रयोगाचे नाव आहे प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे हे उद्योगाद्वारे समजून घेणे. साहित्य: पाणी, नाणे, पारदर्शक ग्लास, पेन्सिल इत्यादी. एका पारदर्शक ग्लासामध्ये अर्धा भरेल एवढा पाणी भरून घ्या. आता पेन्सिल तिरपी ठेवा. पेन्सिल ग्लासासमोर निरीक्षण करा. काय दिसून येते नोंद घ्या. आता एक नाणे घ्या व त्यावर एक रिकामा पारदर्शक ग्लास ठेवा. ग्लास मधून पाहिले असताना नाणे आपणास दिसते. आता या ग्लासामध्ये साधारणतः अर्धा भरलेला एवढा पाणी होता. आता नाण्याचे निरीक्षण करा. काय आढळले? पहिल्या वेळी ग्लास मधील पेन्सिल तुटलेली दिसती. दुसऱ्या वेळी सुरुवातीला ग्लास मधून पाहिले असताना नाणे दिसते, परंतु पहिल्या वेळी आता ग्लास मधील पेन्सिल तुटलेली दिसते. दुसऱ्या वेळी सुरुवातीला ग्लास मधून पाहिल्या असताना नाणे दिसते, परंतु जेव्हा ग्लास मधील पाणी ओतू नंतर पहिला असता नंतर मात्र नाणे दिसत नाही. धन्यवाद. मुकुंद ढवळे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे. माझ्या प्रयोगाचे नाव हवेचा दाब. नमस्कार, माझे नाव वैष्णव विश्वनाथ कस्त्रे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे हवेचा दाब. नमस्कार, माझे नाव मनीषा माणिका वराडे. मी इयत्ता 6वी शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे साहित्य. या बॉटलीच्या टपनाला काही चित्रे पाडायची आहेत. इथं एक चित्र पाडायचे आहे. आता मी ही बॉटल उलटी करते तेव्हा पाऊस सुरू होतो. या चित्रावर बोट ठेवते तेव्हा पाऊस बंद होतो. असे का होत असेल बरे? कारण जेव्हा मी चित्रावर बोट ठेवते तेव्हा हवा आत जात नाही आणि जेव्हा मी बोट काढते तेव्हा हवा आत जाते. कारण हवेचा दाब जास्त असल्यामुळे पाणी गळत नाही. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सोनाली भीमराव हटकर. मी इयत्ता 6वी मध्ये शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे स्थितिक विद्युत. लागणारे साहित्य: पेन, कागदाचे तुकडे. आता मी पेन डोक्याला घासते. कागद चिपकले का? हो. असे का बरे होत असेल तुम्हाला माहित आहे का? नाही. आपल्या सभोवती असलेले सर्व पदार्थ अणू बनलेले असतात व विद्युत प्रभाराने ठाऊक भरलेले असतात. धन व क्षण प्रभाव समान असल्यामुळे पदार्थातील विद्युत प्रभाव जाणवत नाही, दिसत नाही. घर्षणामुळे विद्युत प्रभाव जाणवत. पदार्थातील विद्युत प्रभारामध्ये असलेले चुंबकीय गुणधर्म स्वरूपात दिसायला लागतात. रेशमी कागदावर घातलेले कापडावरील इलेक्ट्रिक पेशी कच्ची वस्तू क्षणभरातील होतात. धन प्रभारित वस्तूंना आकर्षित करते, तसेच समान भारातील वस्तू एकमेकांना दूर सारतात. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव प्रीती मुकुंद ढवळे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे. माझ्या प्रयोगाचे नाव प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय? नमस्कार, माझे नाव वैष्णव विश्वनाथ कस्त्रे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय? नमस्कार, माझे नाव मनीषा माणिका वराडे. मी इयत्ता 6वी शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय? प्रयोगासाठी लागणारे साहित्य: पाणी,
पाणी, नाणे, पारदर्शक ग्लास, पेन्सिल इत्यादी. एका पारदर्शक ग्लासमध्ये अर्धा भरलेला एवढे पाणी होता. आता एक पेन्सिल तिरपी उभी ठेवा. पेन्सिल ग्लासच्या समोर निरीक्षण करा. काय दिसू येते नोंद करा. तुटक तुटक दिसते. आता एक नाणी घ्या. त्यावर एक रिकामा पारदर्शक ग्लास ठेवा. ग्लास मधून पाहिले असता नाणी आपणास दिसते. आता या ग्लास मध्ये अर्धा भरलेला एवढे पाणी होता. नाण्याचे निरीक्षण करा. काय आढळते? पहिल्या ग्लास मधील पेन्सिल तुकडा अर्धा तुटलेला दिसतो. दुसऱ्या वेळी सुरुवाती ग्लास मधून पाहिले असता नाणे दिसते, परंतु जेव्हा ग्लास मध्ये पाणी ओततो नंतर नाणे दिसत. नमस्कार, माझे नाव सोनाली भीमराव हटकर. मी इयत्ता 6वी मध्ये शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे विलगीकरण पद्धती. नमस्कार, माझे नाव आहे मुस्कान शबीर सैद. मी इयत्ता 6वी मध्ये शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे विलगीकरण पद्धती. लागणारे साहित्य: तेल, पाणी आणि बॉटल. आता मी हे तेल बॉटल मध्ये टाकते. आता मी याला हलवते. असे का बरे होत असेल तुम्हाला माहित आहे का? पाण्यावर तेल आले कारण की तेलाची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी आहे, त्यामुळे तेल वर तरंगते. आता मी पाणी व तेल वेगळे करेन. असे का बरे होत असेल तुम्हाला माहित आहे का? तेल व पाणी वेगळे झाले, यालाच विलगीकरण म्हणतात. धन्यवाद. नाव शुभांगी बालाजी उराडे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे. माझ्या प्रयोगाचे नाव आहे हवेचा दाब. यासाठी लागणारे साहित्य: एक बॉटल आणि याच्यामध्ये पाणी. या बॉटलीच्या ढक्कनाला काही छिद्रे पाडायची आहेत आणि इथे एक छिद्र पाडायचे आहे. आता मी ही बॉटल उलटी करते आणि हे बोट काढते. तेव्हा पाऊस सुरू होतो आणि जेव्हा मी या छिद्रावर बोट ठेवते तेव्हा पाऊस बंद होतो. असे कशामुळे होत असेल माहीत आहे का? कारण जेव्हा मी छिद्रावर बोट ठेवते तेव्हा हवा आत जात नाही आणि जेव्हा मी छिद्रावरून बोट काढते तेव्हा हवा आत जाते. कारण हवेचा दाब जास्त असल्यामुळे पाणी गळत नाही. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव फातिमा शेख. मी इयत्ता 6वी मध्ये शिकते. लागणारे साहित्य: मी इयत्ता 6वी मध्ये शिकतो. माझ्या प्रयोगाचे नाव अपवर्तन प्रकाशीय अपवर्तन. लागणारे साहित्य: 3 प्लास्टिकचे ग्लास व एक पेन्सिल, 2 नाणी. पेन्सिल टाकल्यावर पेन्सिल काय बदल झाले दिसत? फुटलेली दिसते. ही नाणी टाकल्यावर काय दिसते? नाणी फुटलेली दिसते. ही नाणी दिसते का? नाही. असे कशामुळे होत असेल? पहिल्या ग्लास मधील पेन्सिल तुटलेली दिसते. दुसऱ्या वेळी सुरुवातीला ग्लास मधून पाहिजे असता नाणे दिसते, परंतु जेव्हा ग्लास मध्ये पाणी ओतून नंतर पाहिजे असता मात्र नाणे दिसत नाही. जेव्हा प्रकाश एकाच माध्यमातून प्रवास करत असतात तेव्हा सरळ रेषेत आणि एका वेगाने प्रवास करतो, परंतु वेगाने माध्यमातील प्रकाशाचा वेग
हा भिन्न असतो. तसेच माध्यमाचा म्हणा आणि त्यांची दिशा बदल. धन्यवाद. माझे नाव युवराज रामदास मुस्के. मी इयत्ता 6वी मध्ये शिकतो. माझ्या प्रयोगाचे नाव आहे प्रकाशाचे अपवर्तन. त्यासाठी लागणारे साहित्य: पारदर्शक 3 ग्लास व पेन्सिल व 2 नाणी. पहिल्या ग्लासमध्ये मी पेन्सिल टाकतो, दुसऱ्या ग्लासमध्ये मी 1 नाणी टाकतो व तिसऱ्या ग्लासमध्ये ग्लासच्या खाली 1 नाणी ठेवतो. पहिल्या ग्लासमध्ये पेन्सिल तुटलेली दिसते, दुसऱ्या ग्लासमध्ये नाणी छोटा दिसतो, तिसऱ्या ग्लासमध्ये नाणी फुगलेला दिसतो. असे का होत असेल बरे? कारण जेव्हा प्रकाश एकाच माध्यमातून प्रवास करत असतो तेव्हा तो सरळ रेषेत आणि एकाच वेगाने प्रवास करतो, परंतु वेगळ्या माध्यमाने प्रकाशात वेग हा भिन्न असतो. तसेच माध्यम बदलल्यानंतर त्याची दिशा सुद्धा बदलते. यालाच प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव मुस्कान शबीर सैयद. मी इयत्ता 6वी मध्ये शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे हवेची दाब. लागणारे साहित्य: प्लास्टिकची बॉटल आणि पाणी. आता मी बॉटल खाली थोडे छिद्र पाडले आहे आणि ढक्कनला एक छिद्र पाडले आहे. आता मी वरच्या छिद्राला सोडते. पाणी गळतो का? हो. आता मी वरी बोट ठेवते. पाणी गळतो का? नाही. असे का होत असेल तुम्हाला माहित आहे का? नाही. कारण जेव्हा या छिद्रावर मी बोट ठेवते तेव्हा आत हवा जात नाही आणि जेव्हा मी बोट काढते तेव्हा आत हवा जाते. कारण हवेचा दाब जास्त होतो, यामुळे पाणी गळत नाही. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव आहे सोनाली भीमराव हटकर. मी इयत्ता 6वी मध्ये शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे हवेचा दाब. लागणारे साहित्य: प्लास्टिकची बॉटल, पाणी. आता मी या प्लास्टिकच्या बॉटलीखाली काही छिद्र पाडले आहे आणि एक ढक्कनवर छिद्र पाडले आहे. आता मी या छिद्राला सोडते. पाणी गळते का? हो. आता मी बंद करते. पाणी गळते का? नाही. असे का बरे होत असेल तुम्हाला माहित आहे का? नाही. जेव्हा या छिद्रावर मी बोट ठेवते तेव्हा आत हवा जात नाही आणि जेव्हा मी बोट काढते तेव्हा आत हवा जाते. कारण हवेचा दाब जास्त होतो, यामुळे पाणी गळत नाही. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव स्नेहा संभाजी मल. मी इयत्ता 7वी वर्गात शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे हवेचा दाब. लागणारे साहित्य: 1 पाण्याची बॉटल. आता मी या बॉटलला छिद्र पाडून घेतलेले आहेत, एक खाली पाडलेला. आता मी पाणी गळते का बॉटलीतून? हो. आता गळते का? नाही. असे कशामुळे असेल माहित आहे का तुम्हाला? नाही. कारण जेव्हा या छिद्रावर मी बोट ठेवते तेव्हा हवा त्याच्या आत जात नाही आणि जेव्हा मी बोट काढते तेव्हा हवा आत जाते. कारण हवेचा दाब जास्त होतो, यामुळे पाणी गळत नाही. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव संध्या तुकाराम हुराडे. मी इयत्ता 7वी मध्ये शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे विलगीकरण पद्धती. नमस्कार, माझे नाव भक्ती वाला ढोळे, वर्ग 7वा. माझ्या प्रयोगाचे नाव आहे विलगीकरण पद्धती. लागणारे साहित्य: पाणी, बॉटल आणि तेल. आता मी या पाण्यामध्ये तेल टाकते. आता मी हलवते. पाण्याच्या वर तेल आले कारण की तेलाची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी आहे, त्यामुळे तेल वर तरंगते. आता मी हे तेल बाजूला काढते. पाणी
तेल व पाणी वेगळे झाले. तेल व पाणी वेगळे करणे यालाच विलगीकरण पद्धती असे म्हणतात. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव संध्या तुकाराम उराडे. मी इयत्ता 7वी मध्ये शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे हवेचा दाब. नमस्कार, माझे नाव भक्ती बालाजी ढवळे, वर्ग 7वा. माझ्या प्रयोगाचे नाव आहे हवेचा दाब. लागणारे साहित्य: एक बॉटल. आता मी पाणी गळते. पाणी गळते का? हो. आता मी छिद्रावर बोट ठेवते. आता गळते का? नाही. असे कशामुळे होत आहे? कारण की जेव्हा आपण छिद्रावर बोट ठेवतो तेव्हा हवा मध्ये जात नाही व छिद्रावरचा बोट काढल्यावर हवा बॉटलीमध्ये जाते व हवेचा दाब पाण्यावर पडतो, त्यामुळे पाणी खाली येते. नमस्कार, माझे नाव आहे मुस्कान शबीर सर. मी इयत्ता 6वी मध्ये शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे स्थितिक विद्युत. लागणारे साहित्य: पेन आणि कागदाचे तुकडे. आता आपण पेन डोक्याला घासू आणि आपण पाहू की आता पेन कागदाला चिपकते की नाही. असे कशामुळे होत असेल तुम्हाला माहित आहे का? कारण आपल्या सभोवताली असलेल्या सर्व पदार्थ अणु बनलेले असतात व विद्युत प्रभाराने ठासूळ भरलेले असतात. धन व ऋण प्रभार समान असल्यामुळे पदार्थातील विद्युत प्रभार जाणवत नाही, दिसत नाही. घर्षणामुळे पदार्थातील विद्युत प्रभारामध्ये असलेल्या चुंबकीय गुणधर्मामुळे स्वरूपात दिसायला लागतात. रेशमी कापडावर घासलेल्या कापडावरील इलेक्ट्रॉन प्लास्टिकची वस्तू ऋण प्रभारित होत धन प्रभारित वस्तूंना आकर्षित करते. तसेच समांतर प्रभारित वस्तू एकमेकांना दूर सारतात. धन्यवाद.